हाय गाईज, कसे आहेत सगळेजण? मस्त आहात का? बरेच दिवस आपण व्हिडिओ काढला नाही, तर कामाच्या याच्यातून टाईमच भेटत नाही. तर आज जरा टाईम भेटला आहे. तर मी बरंच म्हणजे जणांकडून ऐकलं होतं की आधे गावाचे गाव आहे, तिकडे धबधबा आहे. तर म्हटलं चला आज जाऊन बघूनच येऊया. तर चला तर आपण पाहूया तो धबधबा कसा आहे तो. आता आपण आहोत खांदा कॉलनी ब्रिजवरती. ढग वगैरे मस्त भरून आले, पावसाचं वातावरण आहे, हवा पण थंड आहे. आता आपण पोहोचतोय नवीन पनवेलला. खांदा कॉलनीच्या ब्रिजतून पुढे आलो आहोत आणि तिथे आता आदाई सर्कल लागतं. तर आता आपल्याला आदाई सर्कलच्या कमानीतून आत जायचंय आणि आपल्या उजव्या साईडला आहेत पाणी, तलाव आहे. आणि हा जो तुम्ही बघतात आहे, बघू शकतात आहे, तो मुंबई एक्सप्रेस हायवे आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा. हे बघा, इथे मस्त सीन आहे, डोंगर आहे, तिथे धबधबा पण आहे. तुम्हाला दिसून करून नाही होत आहे. पाऊस पण थेंब थेंब पडायला लागलाय. आता आपण आलो आदाई गावामध्ये. इथे होती, आता आपण गावात आहोत. तिथून गावातूनच जायला रस्ता आहे आणि बऱ्याच लोकांकडून आपल्याला माहिती होती की इथे वॉटरफॉल आहे. तर आता आपण बघायला तिथेच चालू आहे की कसा आहे तो. या साईडला एक मंदिर सुद्धा आहे, छान बांधकाम आहे केलेलं. मंदिराच्या राईट साईडने आपल्याला सरळ जायचं आहे. तुम्ही मंदिराचं बाहेरून लोकेशन बघू शकतात. आणि आदाई सर्कलच्या गावदेवीच्या मंदिरातून राईट साईडूनच आतमध्ये धबधब्याच्या इथे हा रस्ता जातो. हा जो सरळ रस्ता आहे तो. इथे पक्ष्यांची किलबिलाट पण छान आहे, गावच्या सारखं वातावरण आहे. पुढे आल्यानंतर बाजूला स्मशानभूमी होती आणि त्याच्याच बाजूने एक कच्चा रस्ता आहे. त्या रस्ता आपण थोडासा मिसगाईड झालोय. आता पुन्हा आपण युटर्न मारूया आणि मागे जाऊया. खूप कच्चा रस्ता आहे हा. आणि इथे स्मशानभूमी आहे. हो, हा रस्ता घे. इथे श्री गावदेवी कृपा आहे, त्या गेटच्या इथून सरळ जायचं आहे वरती. मगाशी आपण रस्ता चुकलेलो पण ह्या कच्च्या रस्त्यावरून जायचं. इथे बोर्ड सुद्धा आहे. इथे पोलिसांच्या सूचना पण लावलेल्या आहेत. आदाई नेवाळी धबधबा. आता आपल्याला गाड्या इथे लागलेल्या आहेत, तिथेच गाडी पार्किंग करायला लागेल आणि आपल्याला पुढे जायला लागेल धबधब्याच्या इथे चालत. इकडून धबधबा आता मी विचारलेलं तर 10 मिनिटावरतीच आहे. सगळे 2 व्हीलर इथे लागलेले आहेत आणि 4 व्हीलर पण आहेत. या साईडला पाठीमागे बघतात आहे, तिथे 4 व्हीलर लागलेले आहेत. म्हणजे बरेचसे जण इथे फिरण्यासाठी आलेले आहेत. आणि हा वाटतं वाट आहे धबधब्याकडे जाण्याची, कारण की इथे एकमेव वाट आहे वरती जायला. आणि तो पाहू शकता तुम्ही धबधबा.
या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. ह्या साईडला एकदम हे आहे माती वगैरे, पण इथे रस्ता जाण्यासाठी चांगला केलेला आहे. आणि ह्या साईडला पण हिरवसर वातावरण आहे पावसामुळे. इथे बघा मस्त हिरवगार आहे. आता इकडून आपल्याला उतरायचंय खाली आणि ह्या सरळ रस्त्याने वरती जायचंय. इथे रस्ता थोडासा खराब आहे. आणि पब्लिक सुद्धा बरेच आहेत, म्हणजे इथे तर बरेच असतील. हा सरळ रस्ता जी पायवाट दिलेली आहे त्या पायवाटेनेच जायचं आहे, कारण की अधून मधून सगळीकडे पाणी हे आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो सरळ पायवाटेचा रस्ता आहे तोच घ्यायचा आहे. हे बघा पाणी किती स्वच्छ शुभ्र आहे, एकदम क्लीन. पण पाण्यात उतरायची रिस्क कधी कोणी घेऊ नका, जरी पोहता आलं तरी, कारण की 2025 मध्ये खूप काय नाही काय बातम्या ऐकायला भेटल्यात. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवाला सांभाळा. निसर्गाच्या सानिध्यात फिरताना माणसाने पहिली आपली काळजी घ्यावी आणि मग पुढे पाऊल उचलायचा. आणि जिथे खतरा नसेल तिथेच जावं. त्या बाजूबाजूलाच 2-2 धबधबे दिसतात आपल्याला जवळच्याच वातावरणात. आणि बाजूबाजूला छोटे छोटे तलाव पण आहे पाण्याचे. कुठून छोटे छोटे असे गावी कसं आपलं वाहत असतं पाणी साईटून, तसं पण आपल्याला आहे, वाहताना दिसते. गाय वगैरे पण आहे तिथे. आपण पनवेलला आलो होतो, तर असंच मनामध्ये प्लॅन झाला आणि मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं पण होतं, तर म्हटलं चला आपण जाऊन बघूनच येऊया. चला तर मग आता पुढे जाऊया. आता आपल्याला पाण्यातून एंट्री करायची आहे. स्टेजची वगैरे पण सोय आहे. वडापाव वगैरे भेटते, आय थिंक सो. स्मेल येतोय वडापावचा. आणि हे बघा खेळतं पाणी, पाण्याचा आवाज ऐकू शकत असाल तुम्ही. आता आपण धबधब्याच्या इथे चाललो आहोत. आता बघूया आपण पुढे जाईपर्यंत. अंधार होण्याच्या आधी आपल्याला वापस रिटर्न पण जायचं आहे. जेवढं होईल तेवढं आपण पुढे जाऊ, नाहीतर नाही. कारण की आज आपण काय प्लॅन वगैरे करून आलो नव्हतो, अचानक ठरल्याने आलो. इथे पोरं छोटी खेळतात आहे. असं सेफ जागेतच खेळावं माणसाने, जास्तही खोल जागेत जाऊ नये. ते बघा पाण्याचा आनंदही घेता येतो. तर मुंबईवरून फार जवळ अंतरावरच आहे. पण तुम्ही ह्या स्पॉटला येणार असाल किंवा कधी आला असाल तर पाण्याचा अंदाज आणि पावसाचा अंदाज बघूनच ह्या साईडला या. इथे नसतं मज्जा चालू आहे. जास्त खोल नाहीये ह्या साईडला.
चला आता आपण इथूनच रिटर्न जाऊया. आता आपण जास्त वरती नाही जाऊ शकत कारण की फार वेळ झालाय. आता आपण जास्त वरती जाऊ नाही शकत आहे कारण की खूप वेळ झालाय आणि वरती जाण्यासाठी आपल्याला ना पाण्यातून जायला लागेल. त्याच्यामुळे एवढी रिस्क नको. आपण कधीतरी सकाळच्या टायमाला येऊया ह्या साईडला, तेव्हा पण तुम्हाला दिसेल. तेव्हा आपण पुन्हा येऊया नंतर आणि मी तुम्हाला पुन्हा पण तेव्हा वरती वगैरे गेलो पण पिकनिकसाठी येऊ. आता असंच आपण आलेलो एक दिवस पिकनिकसाठी येऊ फ्रेंड्ससोबत, तेव्हा आपण वरती जाऊया. तिथून रिटर्न घरी जाऊ. चला तर आता आपण इथून वापस जाऊया. आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडला असेल आणि हा निसर्ग सानिध्यात फिरायचं असेल तर त्यांनी नक्की इथे या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला टाटा, बाय बाय.